नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले सर्व प्रश्न मोस्ट IMP आणि सिलेक्टेड आहेत। ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सर्व प्रश्न आपण जमेल तेवढ्या डीप स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। ठीक आहे, त्यानंतर शेवटी व्हिडिओच्या बघा या प्रश्नांची रिव्हिजन ठेवलेली आहे, जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला पाठ झाले की नाही ते तुम्हाला कळणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा प्रश्नपत्रिकाचा भाग 84 आहे। ठीक आहे, सर्व प्रश्नांचे विश्लेषण आपण पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे बघा, शक्ती हा युद्ध अभ्यास, ठीक आहे, शक्ती हा युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये पार पडलेला आहे? तर मित्रांनो, शक्ती हा जो युद्ध अभ्यास आहे तो भारत आणि फ्रान्स पर्याय क्रमांक बी, भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये पार पडलेला आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा फ्रान्स या देशाचा संबंध आलेला आहे। तर फ्रान्स हा देश सध्या चर्चेमध्ये आहे। ठीक आहे, तर का मित्रांनो, तर या ठिकाणी फ्रान्सवर कोणकोणते प्रश्न परीक्षेत पडले जाऊ शकतात किंवा टाकले जाऊ शकतात बघा, तर जगातील गर्भपाताला संविधानिक किंवा कायदेशीर अधिकार बनवणारा जगातील पहिला देश कोणता? ठीक आहे, तर गर्भपाताला कायद्याचा दर्जा देणारा जगातील पहिला देश आहे बघा फ्रान्स। ठीक आहे, फ्रान्स हा देश आहे, हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर बघा 26 जानेवारी 2024 जो काय आपला प्रजासत्ताक आहे 2024चा, त्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या देशाचे अध्यक्ष आलेले होते? तर फ्रान्स या देशाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून आले होते। ठीक आहे, आपल्या प्रजासत्ताक दिनी कोण आहेत फ्रान्सचे अध्यक्ष? इमॅन्युएल मॅक्रॉन। ठीक आहे, इमॅन्युएल मॅक्रॉन हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर बघा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष विचारले जाऊ शकतात, फ्रान्सचे पंतप्रधान विचारले जाऊ शकतात, तर गॅब्रिएल अटल का विचारले जाऊ शकतात? तर ते फ्रान्सचे आतापर्यंतचे सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान आहेत। कोण? गॅब्रिएल अटल। ठीक आहे, तर त्यामुळे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। फ्रान्सची राजधानी विचारली जाऊ शकते पॅरिस, चलन आहे बघा युरो डॉलर। ठीक आहे, फ्रान्समध्ये मित्रांनो इंटरपोलचं मुख्यालय लिओन या ठिकाणी। ठीक आहे, इंटरपोलचं मुख्यालय कुठे आहे? लिओन, फ्रान्स। ठीक आहे, एवढे प्रश्न फ्रान्सवर विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, आपलं उत्तर काय? शक्ती हा युद्ध अभ्यास फ्रान्स आणि भारत या दोन देशांमध्ये पार पडलेला आहे। ठीक आहे, तर मित्रांनो भारत व अमेरिकेदरम्यान कोणते युद्ध सराव होतात बघा, तर या ठिकाणी सी डिफेंडर्स। ठीक आहे, सी डिफेंडर्स आताच पार पडलेला आहे भारत आणि अमेरिकेमध्ये, सी डिफेंडर्स। ठीक आहे, कोस्ट गार्डचा हा लष्करी सराव होता, कोस्ट गार्डचा हा जो काही एक्सरसाइज आहे तो होता। ठीक आहे, त्यानंतर वज्रप्रहार हा भारत आणि अमेरिकेदरम्यान होतो। युद्ध अभ्यास हा देखील भारत व अमेरिका या दरम्यान होतो। ठीक आहे, लक्षात आले, सी डिफेंडर्स, वज्रप्रहार आणि युद्ध अभ्यास हे भारत व अमेरिकेमध्ये पार पडणारे सराव आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा जपान आणि भारतामध्ये आताच पार पडलेला आहे धर्म गार्डियन 2024, हमखास विचारला जाऊ शकतो हा प्रश्न। धर्म गार्डियन 2024 हा युद्ध सराव भारत आणि जपान या दोन देशांमध्ये पार पडलेला आहे। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर लक्षात आलेलं आहे, शक्ती हा युद्ध अभ्यास भारत व फ्रान्स। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, रिव्हिजन पण बघा, जेणेकरून किती अभ्यास झालेला आहे तुम्हाला कळून जाईल। पुढील प्रश्न आहे बघा, विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? मित्रांनो, ही योजना झारखंड या राज्याने सुरू केली आहे। ठीक आहे, झारखंड योग्य उत्तर असणार आहे। विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना अशा प्रकारची ही योजना चालू करणारे झारखंड हे देशातील पहिले राज्य आहे। ठीक आहे, देशातील पहिले राज्य बनलेले आहे झारखंड। ठीक आहे, तर मित्रांनो झारखंड हे बघा कोणत्या राज्यातून विभाजन होऊन तयार झालेले आहे हा प्रश्न विचारलेला आहे। तर बघा बिहार राज्यामधून विभाजन होऊन झारखंडची निर्मिती झालेली आहे। कधी? 15 नोव्हेंबर 2000 या साली। ठीक आहे, 15 नोव्हेंबर 2000ला बिहार या राज्यातून विभाजन होऊन झारखंड या राज्याची निर्मिती झाली। ठीक आहे, सध्याचे मुख्यमंत्री विचारले जाऊ शकतात झारखंडचे चंपाई सोरेन। ठीक आहे, चंपाई सोरेन CM आहेत। राजधानी विचारली जाते रांची ही झारखंडची राजधानी आहे। राज्यपाल आहेत बघा CP राधाकृष्णन। ठीक आहे, CP राधाकृष्णन यांच्याकडे तेलंगणा राज्याचा देखील अतिरिक्त कारभार आहे। ठीक आहे, तर मित्रांनो द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल राहिलेल्या आहेत। ठीक आहे, गेल्या वर्षी प्रश्न विचारलेला आहे, भारताच्या
भारताच्या सध्या असलेल्या राष्ट्रपती कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या? तर झारखंड याच राज्याच्या होत्या. ठीक आहे, एवढे प्रश्न झारखंडवर विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, झारखंड हे कर्कवृत्त जाणारं राज्य आहे. जे काही 8 राज्य आहेत भारतामध्ये कर्कवृत्त जाणारे, त्यामध्ये झारखंडचा देखील नंबर लागतो. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना झारखंड या राज्याने सुरू केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? सर्वांना माहीत असेल मित्रांनो, पण मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे. तर बघा, केसरी आणि मराठा ही जी वृत्तपत्रे आहेत ती टिळक आणि आगरकर यांनी सुरू केलेली आहे. ठीक आहे, या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे आगरकर आणि टिळक यांनी सुरू केलेली ही वृत्तपत्रे आहेत. ठीक आहे, यामध्ये केसरी हे मराठी आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होते. ठीक आहे मित्रांनो, कोणत्या वर्षी सुरू केलेले आहेत तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. जे प्रश्न मी कमेंट करायला सांगतोय ते देखील प्रश्न विचारले जातात आणि तुमचा अभ्यास त्याबाबत आहे का ते पाहण्यासाठी मी कमेंट करायला सांगत असतो. ठीक आहे, तर कमेंट करायची. पुढील प्रश्न आहे बघा, डॅश डॅश यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली. मित्रांनो, 2023च्या भरतीला हा विचारलेला प्रश्न आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, तर बघा, नारायण मेघाजी लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केलेली होती. कधी? 1890 मध्ये. ठीक आहे, 1890 मध्ये ही संघटना यांनी सुरू केलेली होती. हिचं नाव काय होतं? बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन. ठीक आहे, सेपरेट प्रश्न विचारलेला होता. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना कोणी केली होती? तर नारायण मेघाजी लोखंडे. ठीक आहे, आणखी एक प्रश्न नारायण मेघाजी लोखंडेवर विचारला जातो, तो कोणता? तर रविवारच्या सुट्टीचे जनक किंवा रविवारी जी काही साप्ताहिक सुट्टी दिली जाते आता, तर ती कोणामुळे सुरू झालेली? तर बघा, नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळे भारतात रविवारची सुट्टी चालू झालेली आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारताचे लोकपाल अजय खानविलकर आहेत. या ठिकाणी आपला एक प्रश्न कव्हर झालेला आहे. बघा, लोकपाल कोण आहेत? अजय खानविलकर. ठीक आहे, तर महाराष्ट्राचे लोकायुक्त डॅश डॅश आहेत. मित्रांनो, लोकपाल केंद्रात असतात, लोकायुक्त राज्यात असतात. ठीक आहे, तर लोकपाल आहेत अजय खानविलकर, तर लोकायुक्त कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे? तर बघा, विद्यासागर कानडे. पर्याय क्रमांक डी, विद्यासागर कानडे हे महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा, उच्च पदस्थ व्यक्ती नेहमीच परीक्षेमध्ये विचारले जातात. विचारलं, अधिवक्ता कोण आहे महाराष्ट्राचा? अधिवक्ता तर बघा, बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. ठीक आहे, महाधिवक्ता कोण आहेत? बिरेंद्र सराफ. ठीक आहे, त्यानंतर बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? देवेंद्र कुमार उपाध्याय. ठीक आहे, देवेंद्र कुमार उपाध्याय हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा, महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? नितीन करीर हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत. ठीक आहे, हे 3 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, हमखास विचारले जाणार आहेत. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? तर महाराष्ट्राचे लोकायुक्त आहेत बघा, विद्यासागर कानडे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक केव्हा झाला? मित्रांनो, 2023 मध्ये हा प्रश्न जवळपास 20 ते 30 वेळा रिपीट झालेला आहे. म्हणजेच बघा, 36 जिल्ह्यामध्ये जर पेपर झालेला असेल तर त्यापैकी 20 जिल्ह्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर बघा, राज्याभिषेक केव्हा झालेला आहे? 6 जून 1674. 6 जून 1674ला झालेला आहे. मित्रांनो, जे विद्यार्थी आपली व्हिडिओ डेली पाहत असतील बघा, त्यांना जे काय आपण एक्स्ट्रा माहिती देतो ती ऐकून अशी पाठ होऊन जाईल मित्रांनो, की ती आयुष्यात कधीच विसरणार नाही. ठीक आहे, तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही राज्याभिषेक झालेला आहे तो 6 जून 1674ला रायगडावर झालेला आहे. ठीक आहे, कोणी केलेला आहे? गागा भट्ट. ठीक आहे, काशीचे पंडित होते गागा भट्ट यांनी केलेला आहे. एक प्रश्न नेहमी विचारला जातो की शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी इंग्रजांचा कोणता अधिकारी किंवा वकील उपस्थित होता? तर बघा, हेनरी ऑक्झिंटन. ठीक आहे, हेनरी ऑक्झिंटन हा उपस्थित होता. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो, 6 जून 1674 याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी बघा अष्टप्रधान मंडळ नेमलेलं आहे. ठीक आहे, त्यांचं जे काही अष्टप्रधान मंडळ होतं ते केव्हा नेमलेलं आहे? तर 6 जून 1674लाच नेमलेलं आहे. ठीक आहे, आता मला काय कमेंट करून सांगायचं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख आणि मृत्यूची तारीख कमेंट करायची आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा,
प्रशासकीय व्यवस्थेचा कणा खालीलपैकी कोणता असतो? प्रशासकीय व्यवस्थेचा कणा असतो बघा मानवी संसाधन. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी मानवी संसाधन. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा लोकशाहीचा गाभा म्हणजेच डॅश डॅश. तर मित्रांनो लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. ठीक आहे, सत्तेचे विकेंद्रीकरण करणे हा लोकशाहीचा उद्देश असतो किंवा गाभा असतो. ठीक आहे मित्रांनो. तर बघा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश कोणता हा प्रश्न विचारलेला आहे. तर भारत हा आपला देश जो आहे तो जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. ठीक आहे, जगातील सर्वाधिक मतदार कोणत्या देशात आहेत विचारलं तरी भारतामध्ये जगातील सर्वाधिक मतदार आहेत. किती? 97 करोड. ठीक आहे, 97 कोटी एवढे मतदार भारतामध्ये आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? मित्रांनो अध्यक्ष नाही, हंगामी अध्यक्ष. ठीक आहे, तर बघा सच्चिदानंद सिन्हा. ठीक आहे, सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय घटना समितीचे किंवा संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष होते. ठीक आहे. त्यानंतर कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, हंगामी विचारलं तर सच्चिदानंद सिन्हा आणि कायमस्वरूपी जे झाले होते ते राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. आता विचारलं जाईल बघा हे प्रश्न जुने झाले त्यामुळे वेगळंच काय विचारलं जाऊ शकते. तर उपाध्यक्ष विचारले जाऊ शकतात. तर बघा संविधान सभेचे उपाध्यक्ष होते H.C. मुखर्जी. ठीक आहे, H.C. मुखर्जी हे भारतीय संविधान सभेचे उपाध्यक्ष होते. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न विचारला जातो याच्याशी रिलेटेड भारताला संविधान असावे ही कल्पना सर्वप्रथम कोणी मांडलेली आहे? ठीक आहे, तर M.N. रॉय. ठीक आहे, M.N. रॉय यांनी ही कल्पना सर्वप्रथम मांडलेली आहे. कोणती? तर भारताला संविधान असावे ही. ठीक आहे. संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार कोण होते? तर बघा बेनेगल नरसिंग राव यांनाच B.N. राव म्हटलं जातं. ठीक आहे, M.N. रॉय आणि B.N. राव हे वेगवेगळे आहेत. ठीक आहे, M.N. रॉय कोण आहेत? तर संविधानाची कल्पना सर्वप्रथम मांडलेली आहे. ठीक आहे त्यांनी. आणि B.N. राव म्हणजेच बेनेगल नरसिंग राव कोण आहेत? तर संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे? मित्रांनो कोणत्या नदीवर स्थित आहे? तर बघा पैनगंगा. ठीक आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये पैनगंगा या नदीवर सहस्त्रकुंड हा धबधबा स्थित आहे. ठीक आहे. आता बघा विंचरणा ही जी नदी आहे तिच्यावर कोणता धबधबा स्थित आहे? तर विंचरणा नदीवर स्थित आहे बघा सौताडा धबधबा बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. तर हा धबधबा विंचरणा या नदीवर आहे बीड जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा उमरोडी नदीवर कोणता आहे? तर वजराई. ठीक आहे, वजराई हा फेमस धबधबा आहे सातारा जिल्ह्यामधील, तो उमरोडी या नदीवर आहे. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर काय? पैनगंगा नदीवर असलेला धबधबा सहस्त्रकुंड कुठं आहे? नांदेडमध्ये. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा गेवरा ही खान कोणत्या राज्यात स्थित आहे? मित्रांनो ही खान आहे बघा छत्तीसगड. ठीक आहे, या ठिकाणी पर्याय क्रमांक सी छत्तीसगड योग्य उत्तर असणार आहे. गेवरा ही खान बघा छत्तीसगड या राज्यामध्ये स्थित आहे. कोळशाची खान आहे. ठीक आहे मित्रांनो, आशिया खंडामधील सर्वात मोठी कोळशाची खान विचारली तर गेवरा हे उत्तर द्यायचं आहे. गेवरा. ठीक आहे, छत्तीसगड राज्यामध्ये स्थित आहे. ठीक आहे. तर मित्रांनो छत्तीसगडचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि राजधानी कमेंट करा. ठीक आहे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री, राजधानी आणि राज्यपाल कमेंट करायचे आहेत. पुढील प्रश्न आहे बघा बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे मित्रांनो? तर सोडियम बायकार्बोनेट. बऱ्याच वेळेला हा प्रश्न रिपीट होत असतो. स्टार मार्क करून ठेवायचे, 5 स्टार रेटिंग द्यायला. बघा बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. ठीक आहे, या ठिकाणी ऑप्शनला आहे बघा सोडियम क्लोराईड म्हणजेच काय? मीठ. जे काय आपण खातो मीठ त्याला सोडियम क्लोराईड म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर बघा सोडियम कार्बोनेट म्हणजे काय? धुण्याचा सोडा. ठीक आहे, या ठिकाणी बायकार्बोनेट आणि कार्बोनेट एवढाच फरक आहे. तर बघा सोडियम कार्बोनेट म्हणजे धुण्याचा सोडा. ठीक आहे, आणि बेकिंग सोडा म्हणजेच बायकार्बोनेट. ठीक आहे, सोडियम बायकार्बोनेट. त्यानंतर ऑप्शन डी आहे बघा कॅल्शियम कार्बोनेट. तर कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखडी. ठीक आहे, चुनखडी. आपलं मूळ उत्तर काय? बेकिंग सोड्याचं रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट. ठीक आहे, सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच बेकिंग सोडा.
त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश 14 किमी असून भारताच्या डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. किती आहे मित्रांनो महाराष्ट्राचं क्षेत्रफळ? तर 3,07,713. ठीक आहे, 3,07,713 चौरस किलोमीटर म्हणजेच पर्याय क्रमांक बी. आणि त्यांनी भारताचं किती क्षेत्र व्यापलेलं आहे? 9.36. दोन प्रश्न सेपरेटली पण कव्हर होतात. क्षेत्रफळ विचारलं तर 3,07,713 आणि भारताचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? तर 9.36% क्षेत्र व्यापलेले आहे. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा आपल्या भारत देशामध्ये 3रा क्रमांक लागतो. पहिला राजस्थान, दुसरा मध्य प्रदेश, तिसरा महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी 720 आहे आणि पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे. ठीक आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळानुसार अहमदनगर. त्याचं क्षेत्रफळ आहे 17,048 चौरस किलोमीटर आणि सर्वात लहान आहे मुंबई शहर. त्याचं क्षेत्रफळ आहे 157 चौरस किलोमीटर. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय आहे? क्षेत्रफळ 3,07,713 आणि क्षेत्र व्यापलेलं आहे 9.36%. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? कोणता प्राणी येतो? तर बघा, तारा मासा याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं स्टारफिश. ठीक आहे, स्टारफिश पाण्यातील जो काही मासा आहे तुम्हाला माहीत असेल, तर हा त्याच्या तुटलेल्या अवयवाची बघा पुनर्निर्मिती करू शकतो. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण कोठे आहे? कोठे आहे मित्रांनो? तर नैनिताल या ठिकाणी आहे. नैनिताल हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? कमेंट करा. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणती कंपनी फॉर्म्युला 1 रेसिंगसाठी लागणारे इंधन तयार करणार आहे? भारतातील बघा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. ठीक आहे, यालाच IOCL म्हटलं जातं. ठीक आहे, IOCL असं म्हटलं जातं याला. तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी बघा फॉर्म्युला 1 रेसिंगसाठी लागणारे इंधन तयार करणार आहे. ठीक आहे मित्रांनो, IOCL ही बघा एक महारत्न कंपनी आहे. ठीक आहे, भारतामध्ये सध्या 13 महारत्न कंपन्या आहेत. किती? 13 महारत्न कंपन्या आहेत, त्यापैकी IOCL ही देखील आहे. ठीक आहे, तर मित्रांनो इथपर्यंत आपण बघा 50+ ठीक आहे प्रश्न या ठिकाणी तुमचे कव्हर करून घेतलेले आहेत. ठीक आहे, आता या व्हिडिओच्या प्रश्नाची रिव्हिजन मारूया. रिव्हिजन मारताना काय करायचं? मी प्रश्न वाचला की उत्तर एकतर गेस करायचं किंवा मला कमेंट करून सांगायचं आणि 16 पैकी 16 बरोबर आलेच पाहिजे. ठीक आहे, ज्यांनी व्हिडिओ मन लावून पाहिलेला आहे त्यांचे. ठीक आहे, तर व्हिडिओ आपण रिव्हिजन सुरू करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, शक्ती हा युद्ध अभ्यास कोणत्या 2 देशांमध्ये पार पडला? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, भारत व फ्रान्स. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, झारखंड. पुढील प्रश्न आहे, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, आगरकर आणि टिळक. त्यानंतर प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, नारायण मेघाजी लोखंडे. पुढील प्रश्न आहे बघा, भारताचे लोकपाल अजय खानविलकर आहेत तर महाराष्ट्राचे लोकायुक्त डॅश डॅश हे आहेत? उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, विद्यासागर कानडे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक केव्हा झाला? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, 6 जून 1674. पुढील प्रश्न आहे, प्रशासकीय व्यवस्थेचा कणा खालीलपैकी कोणता असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मानवी संसाधन. पुढील प्रश्न आहे बघा, लोकशाहीचा गाभा म्हणजेच डॅश डॅश? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, सत्तेचे विकेंद्रीकरण. पुढील प्रश्न आहे, भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, सच्चिदानंद सिन्हा. पुढील प्रश्न आहे, सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, पैनगंगा. पुढील प्रश्न आहे बघा, गेवरा ही खान कोणत्या राज्यात स्थित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, छत्तीसगड. पुढील प्रश्न आहे, बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, सोडियम बायकार्बोनेट.
पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश 4 किमी असून भारताच्या डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. पर्याय क्रमांक बी 3,07,713 9.36. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? योग्य उत्तर असणारा पर्याय क्रमांक ए तारा मासा. पुढील प्रश्न आहे, भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण कोठे आहे? पर्याय क्रमांक ए नैनिताल. पुढील प्रश्न आहे बघा, भारतातील कोणती कंपनी फॉर्म्युला 1 रेसिंगसाठी लागणारे इंधन तयार करणार आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी तयार करणार आहे. तर मित्रांनो 16 पैकी किती उत्तरं द्यायला जमलेली आहेत कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, 16 पैकी 16 द्यायलाच पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करा, नाही आवडला तर जाऊ द्या. ठीक आहे, पण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले दररोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. ग्राउंड आणि अभ्यास जोरात चालू राहू द्या. ठीक आहे, धन्यवाद.